लोणावळ्यामधील घटनेनंतर सुद्धा तरुणांची बेफिकिरी आज दिसून आली आहे। राज्यामधील कोल्हापूर आणि पुण्यामध्ये तरुणांना वर्षाविहार अंगलट आला। कोल्हापूरच्या कळंबावाडी धरणासमोरील दूधगंगा नदीमध्ये 2 जण बुडाल्याची घटना घडली। गणेश कदम आणि प्रतीक पाटील अशी या 2 तरुणांची नावे आहेत। निपाणी इथल्या 13 जण वर्षा पर्यटनासाठी आलेले होते आणि याच वेळी ही घटना घडली आहे। तर दुसरीकडे पुण्यामधील ताम्हिणी घाटामध्ये जीपमधील 32 जणांच्या ग्रुप सोबत फिरायला गेलेला तरुण हा पाण्यामध्ये उडी मारल्यानंतर या ठिकाणी बुडाल्याचे चित्र बघायला मिळाले। कोल्हापूर आणि पुण्यामधल्या या 2 घटना समोर आहेत। व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये हा तरुण धबधब्यामध्ये उडी मारताना आपल्याला दिसतोय। पुण्यामधली घटना आपण बघतोय, ताम्हिणी घाटामधला हा प्रकार। पुण्याच्या ताम्हिणी घाटामधला हा प्रकार आहे। हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतो आहे। हा तरुण या ठिकाणी स्टंटबाजी करताना दिसतोय आणि यातच हा तरुण या प्रवाहामधून वाहून गेलेला आहे। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। पाहत राहा पुढारी न्यूज।